त्यांच्या बरोबर किंवा पाठीमागे कुठल्याही तऱ्हेनं न बोलण्याची त्यांची वृत्ती मी गेले अनेक वर्ष त्यांना ओळखतो। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना त्यांनी मला छळलेला आहे। नागपूरच्या विकासाकरता म्हणून ते वरच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये होते आणि ते मोठे कलाकार आहेत, तसे साधे नाही आहेत। तर आमच्या किमतकरांना बरोबर घेतलं, रणजित देशमुखांनाही बरोबर घेतलं आणि महाराष्ट्राची असेंब्ली एक दिवस बंद पाडली त्यांनी। आता मी त्यांच्या संगतीत होतो, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, नागपूरचा विकास करण्याचा म्हणून आम्ही ध्येय ठेवलेलं होतं आणि दर आठवड्याला 100 कोटी मी पाठवत होतो। तरी पण त्यांनी निर्णय घेतला की आणखी जास्त पैसे पाहिजेत। पण सांगण्याचं तात्पर्य असं की नागपूरच्या करता म्हणून सगळ्या आमच्या काँग्रेस पक्षालाही बरोबर घेऊन त्यांनी तो प्रसंग मला आठवतो, बरोबर घेऊन आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन मी लगेच ताबडतोब थंड करून टाकलं। कारण मी दिल्लीच्या कश्यपकडून त्याच्या हे असं बजेटमध्ये अशा प्रकारे त्यांना बंद पाडता येत नाही अशा प्रकारचा निर्णय आणला। पण त्या दिवशी सभा आमची चालू झाली। सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्या मतदारसंघाकरता, आपल्या विभागाकरता म्हणून वाटेल तो त्याग करण्याची प्रवृत्ती ही आमच्या गडकरींच्या जवळ आहे। मी त्यांना अतिशय जवळून पाहिलेलं आहे, कारण मी दिल्लीत होतो, ते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते आणि अतिशय जवळून पाहण्याचा मला योग आला की ते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असताना त्यांनी कधी अशा प्रकारची प्रौढी मारली नाही। सामान्य माणसाबरोबर रात्रंदिवस ते बोलत असत आणि पक्षाचं काम करत असत। मी ऐकलं नाही कधी त्यांच्या तोंडून मी भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या संस्थेतून आलेलो आहे त्याची कधीही प्रौढी त्यांनी मिरवली नाही। आणि म्हणून आमच्यासारख्याला पक्षीय काम करत असताना आग्रहपूर्वक मांडत असेल, त्यांचं काम करत असेल, पण सर्वसामान्य माणसाच्या मदतीकरता म्हणून ते सातत्यानं धावत येणारा एक मोठा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे सातत्यानं पाहत आहोत। आज देशाच्या पातळीवर ते जे काम करतात ते काम बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना एक अतिशय मनापासूनचा आनंद होतोय की आमचा महाराष्ट्राचा हा पुत्र देशाच्या पातळीवर जाऊन अभिमानानं देशाचे रस्ते सुधार करण्याचं काम ते करतायत तिथं। आणि आज त्यांची षष्ठाब्दी पूर्तीच्या निमित्तानं बघता बघता 60 वर्ष झाली। बनवारी लाल जींना मी म्हणत होतो कि आदमी देखते देखते कितना बड़ा हो गया, शरीराने नाही, त्याचे शरीराने कमी करून टाकले त्यांनी आता। म्हणजे होते एकेकाळी खूप मोठे, पण काम त्यांनी मोठं केलंय, पण शरीर आता बरोबर त्या योजनेमध्ये बसवलेलं आहे ते। आणि आज आपण सगळे त्यांच्या प्रेमाखातर इथं आलो आहोत। मी एवढंच म्हणेन की जे काम त्यांनी देशामध्ये आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे ते काम काही साधं नाही। हे राष्ट्रीय रस्ते मार्ग करण्याचं काम मी परवा एके ठिकाणी आम्ही एका समारंभात भेटलो होतो, त्यांना मी सांगितलं की अमुक अमुक रस्त्याचं काम कुठपर्यंत आलंय, जरा तिथे दिल्लीत गेल्यानंतर कळवा म्हणून। त्या व्यासपीठावरूनच त्यांनी त्यांच्या पीएला सांगितलं, कधी सांगितलं माहिती नाही, आणि 2 मिनिटाच्या आत सगळी माहिती आली की पुढच्या कॅबिनेटमध्ये तो विषय आहे म्हणून। म्हणजे ऐकणाऱ्याला सुद्धा याचं मोठं समाधान वाटतं की सांगितलेला जो विषय आहे तो आमच्या मंत्र्यांनी ताबडतोब त्याचं उत्तर दिलं आणि तो कॅबिनेटच्या पुढे आहे म्हणून सांगितलं। विशेषतः कॅबिनेटमध्ये बोलणारे मंत्री फार कमी असतात, पण गडकरीजी कुणाला घाबरत नाहीत। आम्हाला खरं म्हणजे ते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असताना
तुम्हाला आणखी काहीतरी तुमच्या पार्टीने मोठं असं मिळेल असं वाटत होतं, पण झालं दुसरंच. पण असो, नशिबात काय लिहिलेलं असेल ते लिहिलेलं असेल. त्यांना खूप मोठं भविष्य आहे आणि मला माहिती आहे की ते जिथं जिथं जातात त्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांचा त्यांना आशीर्वाद आहे. पण असा एक संत विचाराने चालणारा, आपला विचार कधी न डळमळू देणारा, देशाची काळजी करणारा असा एक तरुण सहकारी आज 61 वर्षाचा होतोय, शरदरावजी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.